आणि आपण पाहताय ही थेट दृश्य अयोध्येमधली। आजचा दिवस हा संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि ऐतिहासिक असा हा क्षण, आजचा हा दिवस जो आहे तो म्हणावा लागेल। अयोध्येमधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा सुरू झालाय। रोड शो सुरुवातीला करण्यात आलेलं होतं। सुरुवातीला ते सप्त मंदिरामध्ये गेले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी साधू महंतांच्या असलेल्या मंदिरांमध्ये त्यांनी दर्शन घेतलं। सप्त मंदिर हे असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी गुरु भक्त पासून मित्रांपर्यंत जे जे प्रभू श्रीराम यांच्या आयुष्याशी संबंधित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी या परिसरामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। माता अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देतील। दुपारी 12 वाजता राम मंदिरावर भगवा ध्वज त्यांच्या हस्ते फडकवला जाईल। आजचा दिवस अभूतपूर्व, ऐतिहासिक आणि लक्षात राहील, स्मरणीय असाच हा आजचा दिवस जो आहे तो म्हणावा लागेल। अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजारोहण जे आहे ते केले जाणार आहे। बरोबर 1 वर्ष 9 महिन्यांनी राम मंदिर हे पूर्णपणे तयार झालेले आणि त्याचंच लोकार्पण मोदींच्या हस्ते आज होत आहे। हे ध्वजारोहण फक्त औपचारिकता नाहीये, तर हा ध्वज मंदिर निर्माण पूर्ण झाल्याचा जगाला संदेश देणारा आहे आणि हे सांगणार आहे की प्रभू श्रीराम हे त्यांच्या वास्तविक स्थानावर विराजमान झालेले आहेत। या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून 8,500 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यांची बसण्याची आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था याच मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। पाहुण्यांसाठी विविध रंगांचे पंडाल बनवण्यात आलेत। या पंडालांचे रंग हे विविध 5-5 जनपदांनुसार ठरवले गेलेले आहेत। आजच्या या सोहळ्यासाठी सुद्धा तशीच जय्यत आणि खास अशी तयारी करण्यात आलेली आहे, जी बरोबर 1 वर्ष 9 महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झालेली होती त्यावेळेला जसं ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपामध्ये सोहळा आयोजित करण्यात आला, तसाच सोहळा आजही आयोजित करण्यात आलेला आहे। मोदींनी शेषावतार मंदिरामध्ये दर्शन घेतलंय। सुरुवातीला ते सप्त मंदिरामध्ये गेले। प्रसन्न करने के बाद और भगवान आदित्य की आदित्य हृदय स्तोत्र के तौर पर स्तुति करने के बाद रावण की नाभि में जब तीर मारा था और विजय प्राप्त की थी, वो अभिजीत मुहूर्त, उसी अभिजीत मुहूर्त में आज ये धर्म ध्वज स्थापना भी होने वाली है। इससे जुड़ा हुआ हर एक पहलू आप तक पहुंच रहा है। इसका महत्व भी हमारे साथ जुड़े हुए विद्वज्जन आपको बता रहे हैं। कहीं जाइएगा मत, TV9 भारतवर्ष पर यह कवरेज लगातार जारी है। अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजारोहण जे आहे ते केलं जाईल। ज्या मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झाला तोच हा मुहूर्त आणि हा मुहूर्त दिवसाचा सर्वात शक्तिशाली क्षण असल्याचं म्हटलं जातं। राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना विधी अभिजित मुहूर्तावरच झाला होता, त्यामुळे ध्वजारोहणासाठीही अभिजित मुहूर्त आज शुभ मानला जातोय। पंचांगानुसार आज रामलल्ला मंदिरात ध्वजारोहण समारंभ हा अभिजित मुहूर्ताच्या वेळी होईल आणि हा मुहूर्त सकाळी 11:52 सुरू होईल आणि दुपारी 12:35 असेल। त्यामुळे 43 मिनिटांचा हा कालावधी ध्वजारोहणासाठी अत्यंत शुभ मानला जातोय। पुराणानुसार जर पाहायला गेलं तर भगवान राम यांचा जन्म याच मुहूर्ताच्या वेळी झाला होता, त्यामुळे राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यासाठी हा शुभ काळ निवडण्यात आलेला आहे। जो ध्वज फडकवला जाणार आहे त्या ध्वजाची सुद्धा फार वेगळी वैशिष्ट्ये आहेत। हा ध्वज अहमदाबादचे ध्वज शिल्पकार भरत मेवाडा यांनी तयार केलाय। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं खास करून ही जबाबदारी मेवाडा यांना सोपवलेली होती। भगवा ध्वज फडकावत संपूर्ण जगाला हा संदेश दिला जाणार आहे की राम मंदिर हे पूर्ण झालेलं आहे, राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि प्रभू श्रीराम हे आपल्या प्रस्तावित जागेवर विराजमान झालेले आहेत। राम मंदिराची उभारणी, राम मंदिरासंदर्भातला खटला जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्येच त्याचा निकाल आला। मंदिराची पायाभरणी सुद्धा मोदींच्या हस्तेच झाली। रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोदींच्याच हस्ते झाला आणि आज
मोदींच्याच या कार्यकाळामध्ये राम मंदिर पूर्णपणे बनून तयार होत आहे आणि धर्मध्वजारोहण हे मोदींच्याच हस्ते केलं जात आहे। या कार्यक्रमावर संघाची खूप बारीक नजर आहे। संघाचे अनेक प्रांत आणि क्षेत्रीय प्रचारकांचा अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये मुक्काम पाहायला मिळतोय आणि ध्वजारोहण महोत्सव अभूतपूर्व आणि अत्यंत भव्य दिव्य करण्यासाठी अथक प्रयत्न आणि सूक्ष्म नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। केशरी रंगाचा ध्वज हा आज फडकवला जाईल आणि हे ध्वजारोहण फक्त औपचारिकता नाहीये, तर हा ध्वज मंदिर निर्माण पूर्ण झाल्याचा जगाला संदेश देणार आहे आणि हे सांगणार आहे की प्रभू श्रीराम हे त्यांच्या वास्तविक स्थानावर विराजमान झालेत।